नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मस्त आणि मजेतच राहा. तुम्ही बोलला एवढी हातते का, एवढं दम का लागलं आहे? तर आमच्या बिल्डिंगची लीड झाली खराब म्हणून स्टेअरनी वर जाते चालत चालत. 7 माळे चढायचंच अजून. आताशी 3ऱ्या माळ्यावर आहे मी. कारण इकडची माणसं ना एवढी लिफ्ट खराब होऊन टाकतात ना की 7 माळ्यावर खूप प्रॉब्लेम होतो. बरं ते जाऊ देत, राहिलं बाजूला. आता विषय घेऊया माझ्या बड्डेचा. त्या दिवशी माझा बड्डे होता, खूप छान सेलिब्रेट झाला. बरं वाटलं सरप्राईज बघून. पण माझ्या नवऱ्यानेसुद्धा सरप्राईज दिलं. मम्मी येणार होती केक घेऊन, पण ती नाही आली. मीच तिला बोली नको येऊ, कारण लिफ्ट त्या दिवसापासूनच बंद आहे. म्हणून दोघांना पण सांगितलं तुम्ही नका येऊ, जेव्हा लिफ्ट चालू होईल तेव्हा या तुम्ही. आज काल माझ्या पप्पांचा बड्डे होता, त्यांच्या वाढदिवसाला पण मी नाही गेली. कशी जाणार? आरवीला घेऊन जाऊ का? श्रीषा तर ऑलरेडी गेली होती पप्पांबरोबर, पण तुम्ही तरी जाऊन या. श्रीषा शाळेतून आले, शाळेतून घेऊन आले. अशी किती फेऱ्या होतात वरखाली वरखाली. आणि मी त्याने बरंसुद्धा आहे की मी बारीक तरी होईल, पण हे आता खूप झालं. आम्हाला तर ह्या बिल्डिंगमध्ये कमीत कमी 1.5 वर्ष झालं. हे लिफ्टचं तिथे प्रॉब्लेम आहे. खरंच कंटाळा येतो 7 माळे चढायचे. उतरायला काय वाटत नाही, चढत जायलाच आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो. इट्स ओके. ब्लॉग नवीन येतील, तुम्ही वाट बघत राहा. माझा बड्डे खूप छान झाला, त्याबद्दल थँक्यू सगळ्यांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला आणि माझ्या घरच्यांनासुद्धा. छान असं विश केल्याबद्दल, सरप्राईज दिल्याबद्दल बरं वाटलं. आणि आता आज आईसुद्धा आल्यात आमच्या गावावरून. गावाला गेल्या होत्या, त्यांच्या आत्या ऑफ झाल्या होत्या, त्याच्यामुळे त्या गावाला गेल्या होत्या. आज सकाळी आल्या, त्या घरी आहेत. आता मी सुद्धा घरी जाते. आता एकदा चढलं का असं वाटत नाही परत खाली उतरावं, पण काय करणार, काम तर आहे, काम करावं लागेल. काम शोधते मी आता नवीन, कारण घरी बसून चालणार नाही. आत्ताच्या काळात तर घरी बसून अजिबात चालणार नाही. 2 पैसे आपल्याकडे असतील तर ते आपल्यासाठी चांगले आहे. ॲक्च्युली आता 2 मुली आहेत, त्यांचं पुढे डॉक्टर असेल किंवा श्रीषाच्या स्कूलमध्ये काय फंक्शन असेल, ते काही सामान आणायला ते थोडेफार पैसे असणं माझ्याकडे म्हणजे ॲक्च्युली असायलाच पाहिजेत. मी तर म्हणते त्या ज्या हाऊसवाईफ्स आहेत त्यांना ही परिस्थिती माहिती असेल की आपला नवरा जेवढा पेमेंट देतो त्या पेमेंटमध्ये आपलं नाही चालत. तेव्हा काही ना काही तर साईड बिझनेस त्यांचा चालूच असतो. उलट चांगलं आहे. माझं असं काही साईड बिझनेस चालू नाही आहे, पण मी लवकरात लवकर प्रयत्न करणारच आहे त्यासाठी. त्याच्यामुळे आय विल ट्राय. ठीक आहे. जर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर खूप खूप थँक्यू. Happy birthday dear Rajvi, happy birthday to you. May God bless you, may God bless you. Happy birthday dear Rajvi, happy birthday to you. झालं तिला भरवायची गरज नसते कधी. सॉरी आई. डिश में दे दो. ए हात नको घालू. असं नाही करायचं. ए सिद्धी, जानू डिश आण जा तिला. ये निकाल हात लावेल. हो गया ना? खिला उसको. हो गया क्या? टेबल पे लग. देणार. बोटा नाही घालायची त्यात. हिला डिश शीशा थांब, असं नाही खायचं. हा राजेश्री. जानू डिश आण, हिला देते पहिला जरा. जानू इकडे आहे, कुठे जाते? फोटो मध्ये आली. फोटो का हवंय तुला? तोंड ओके. हवा ओके. आता काय हवंय तुला? आ काय हवं? तो पराठा कोण खाणार? टीव्ही बंद कर. पेपर पिग बघते ना, हो बस आणि बघ, आणि तो पराठा फिनिश करायचा. कळलं का?